नागपुरी मसाला आहे 2 पाकिट। तो कोणाला? ते जय महाराष्ट्रवाल्यांना। जय महाराष्ट्र। ते काय हो जसं मिली आम्हाला झालं म्हणून काय आम्हाला काय मान? काय काय टणटण का करतेस? काय झालं काय? अगं भांडली म्हणलीस की काय कोणाशी? अहो नानीजी शेणाबरोबर भांडण करून आली आम्ही। काय काय म्हणाली ती? अहो ती चिमणी ईशा तिच्या सांगण्यावरनं शेण्याने घराबाहेर काढलंय आम्हाला। मला म्हण तू राधिकाची चमची आहेस। तू का गप्पा बसलीस? द्यायचं उत्तर तिला आणि तिला सांगायचं म्हणा हो आहे मी राधिकाची चमची। तुझ्या का पोटात दुखतंय? अव मी थोडीच गप्प बसतीये नानाजी। मी बोलले ना मग तर मला म्हणाली तू कामावर निघून जा पगार बी देणार नाही। काय? अरे याला काय अर्थ आहे? कळत नाही भांडण झालं कशावरून? अव नानाजी नाही बरोबर आहे तुझं। त्या शनायाला राधिकाचं सुख फुकतं ना आणि आमच्या घरातल्या बातम्या तिकडे कशा जातात? बघ ते काय नाही त्या पोचणारच, कारण घरातल्या मालकिणीला बाहेर काढलं आणि ती घरात जाऊन बसले ना। बकुळा तुझं काही चुकलेलं नाहीये। गुरुनाथ जोपर्यंत राधिकेला घरात घेत नाही ना तोपर्यंत तिकडच्या बातम्या इकडे आल्याच पाहिजेत। खूप मिजाज वाढत चालले त्या शनायाच्या। नाही नानाजी नुसतं बोलून उपयोग नाही, ते शन्यास आता काहीतरी करायलाच पाहिजे। अगं पण गुरुनाथ तिच्या बरोबर आहे आणि तो जोपर्यंत तिच्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही कितीही धडपडलात काहीही केलं तरी ती काही घराच्या बाहेर निघणार नाहीये। पण नानीजी तिने आज बकुळा मावशीचा अपमान केला, पण नाही तिला या अपमानाची परतफेड करायला लावली ना तर नाव नाही सांगणार राधिका गुरुनाथ सुभेदार। तू शना आहेस ना? नाही गॅरेजला फाईल द्यायला आले होते आणि माझं काम झालंय आता। सो काय जास्त शहाणपणा करू नकोस। आम्ही युनियन कडून आलोय। युनियन? हो, घरकाम करणाऱ्यांची युनियन आहे आमची। या बकुळाला का त्रास देतेस तू? मी? मग काय, तशी तक्रार केली तिने आमच्याकडे। काही नोटीस दिली नाही, काही आगाऊ सूचना दिली नाही आणि एकदम कामावरून काढून टाकलंस। अरे बकुळा बघा बघा ताई कशी ओरडतीये माझ्या अंगावरती, अशीच सारखी ओरडत असती बरं का। सरळ सरळ उत्तर दे, नाहीतर इथेच तुझ्या घराच्या समोर ठाण मांडून बसू। बसा ग। निघायचं काय करताय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.